स्वानंदीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोंड्याच्या भातवड्या। तर गव्हाचा चीक काढल्यानंतर जो कोंडा शिल्लक राहतो त्यापासून आपण भातवड्या तयार करणार आहोत। तर तो कोंडा जो गव्हाचा चीक काढल्यानंतर जो कोंडा राहिला तो आपण वाळवून घेतला आणि तो मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे। आणि हा ज्वारीच्या पिठाचा कोंडा आहे। ज्वारीचं पीठ चाळल्यानंतर जो वरती कोंडा शिल्लक राहतो तो आपण हा घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपण 1 वाटी तांदूळ मी रात्री भिजत ठेवले ते घेतले, ते आपल्याला वाटून घ्यायचे। त्यानंतर लसूण, जिरे, मिरची पावडर, मीठ हे सुद्धा आपल्याला सगळं वाटून घ्यायचे। आणि आता आपल्याला पाणी उकळत ठेवायचे। आता आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे। जेवढा आपला कोंडा होता, आपला कोंडा जेवढा आहे तेवढंच पाणी घ्यायचे आणि ते उकळायला ठेवायचे। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आपण त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेऊया। आता आपली वाटलेली जी मिरची, लसूण आहे ना, लाल तिखट, ते आपण याच्यात टाकायचे। मीठ देखील आपण याच्यात टाकलेलं आहे, जिरे, मीठ हे सर्व वाटून आता याच्यात टाकले। आता याला थोडंसं उकळलं की कोंडा टाकून घ्यायचा। आता आपण याच्यात कोंडा टाकून हलवून घेणार आहोत। हळूहळू कोंडा टाकत हलवायचा आहे आपल्याला। जे आपण तांदूळ वाटून घेतले ते पण टाकायचे आपल्याला। आता हे आपल्याला असंच 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे। पाणी जर आवश्यकता वाटली तर थोडंसं गरम करून पाणी टाकायचं। आता आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, आपण याच्यात थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचे। आणि आता आपण हे 15 मिनिटं असंच हलवत शिजवून घ्यायचं। आता पाहू शकता तुम्ही 15-20 मिनिटं झाले, आपण हे हलवून घेतले। आता हे तयार झालेलं आहे, अशा पद्धतीने पडतंय हे। आता आपण याच्या भातवड्या तयार करून घेणार आहोत। तर 3 दिवस वाळल्यानंतर आपल्या भातवड्या तुम्ही पाहू शकता तयार झालेल्या आहेत कशा प्रकारे। 1 किलोच्या कोंड्यामध्ये आपल्या जवळ 50 ते 55 भातवड्या तयार झालेल्या आहेत। आता मी यात तुम्हाला तळून आणि भाजून दोन्ही प्रकार दाखवले। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले, तेल आपले तापलेलं आहे। आता आपण त्यात भातवड्या तळून घेऊ। बघा कशा फुलून वरती येत आहे।
अशा पद्धतीने आपण भातवड्या तळून खाऊ शकतो. आता मी तुम्हाला भाजून दाखवते. आता आपण या गॅसवरती पण अशा डायरेक्ट भाजू शकतो अशा पद्धतीने. पूर्वी लोक चुलीवर भाजून खायचे चुलीच्या निखाऱ्यामध्ये, पण आता चुली नसल्यामुळे आपण गॅसवरती अशा पद्धतीने भाजून खातो. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आपण. तर तुम्ही पाहू शकता या आपल्या तळलेल्या आणि या भाजलेल्या भातवड्या कशा दिसतात ते. मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम खुसखुशीत झालेले आहेत, आवाज येतो. तर अशा पद्धतीने आपण भातवड्या तयार करून खाऊ शकतो. तर काही ठिकाणी याला भुसवडी म्हणतात, तर काही ठिकाणी याला बिबिडे सुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. आणि या माझ्या भातवड्या तुम्हाला कशा वाटल्या तेही सांगा. आणि तुम्हाला जर आवडले असेल तर अशाच वेगवेगळे पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.